नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडा फूड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। आटपाडी सैतानी बापाचा कहर, अमानुष छळाला कंटाळून 9 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू। मुलांच्या स्वप्नासाठी आयुष्य झिजवणाऱ्या आई वडिलांच्या कथा आपण नेहमी ऐकतो, पण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक अशी संतापजनक घटना घडली आहे जिथे बापानेच आपल्या लेकराचं आयुष्य नरक बनवलं। जेमतेम 4000 लोकवस्तीचं गाव, गावापासून 1.5 किलोमीटरवर असलेली यमगर वस्ती। याच वस्तीवर यमगरांचं 2 खोल्याचं घर, 4 भिंती अन वरून पत्र्याचं छप्पर, छोटासा शेतीचा तुकडा अन थोडी जिनाब दावणीला असलेल्या या घरातील चूल कशीबशी पेटते। क्रूर कर्मा दादू उर्फ दादा हैबती यमगर याला 4 मुली आणि 1 मुलगा अशी 5 अपत्ये होती। वर्षा वयवर्ष 14, अनुजा वयवर्ष 11, मृत ऋतुजा वयवर्ष 9, माही वयवर्ष 7 आणि सर्वात धाकटा पृथ्वीराज वयवर्ष 6। या मुलांसह त्याची आई आणि आजी आजोबा असे 9 जणांचे हे कुटुंब या छोट्याशा घरात राहत होतं। गरिबीचं पोट पकडून विकृत पित्याने निमंत्रित केलेल्या क्रूरतेनंही याच घरात वास केलेला। ज्या घरात ऋतुजाने जीव सोडला त्या ठिकाणी आजही तिच्या पायाला बांधलेले दोर लटकत होते। एका लोखंडी अँगलला बांधलेल्या दोरीतून तिची तडफडत आणि वेदनेच्या किंकाळ्या जणू प्रकट होत होत्या। घरात भयान शांतता होती, परिसरात अव्यक्त संताप आणि चीड दिसून येत होती। यापूर्वी याच घरात या दोन्ही मुलींना बांधून मारहाण झाली होती। वारंवार या दोघींवर संशयाचे बोट उठत होते। कुटुंबियांनी दादूच्या या छळाला पाठिंबा दिला होता। वस्तीवरच्या काही लोकांना त्याची कल्पना असूनही मदतीचा हात कुठूनही पोचला नाही। भावंडांना दया आली, पण त्यांना धमकावले गेले। पाषाण हृदयी आई वडिलांना दया आली नाही, उलट मोठ्या बहिणीला व इतर भावंडांना धमकावून मुलींना पाणी देण्यास मचाव केला। त्यामुळे अमानुष छळाला ऋतुजा हिने जागीच प्राण सोडला, तर अनुजा गंभीर जखमी अवस्थेत आहे। ऋतुजा ही जिल्हा परिषद शाळा पुकेळे वस्ती येथे 4थीत शिकत होती, तर अनुजा बनपुरी गावातील शाळा क्रमांक 2 मध्ये 5वीत होती। शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्य घडवण्याच्या वयातच ऋतुजावर मृत्यूचं सावट आलं। तिच्या मृत्यूच्या बातमीने शाळेतल्या मैत्रिणीही आदरल्या। दारू, हिंसा आणि घरातील काळोख। आरोपी दादू यमगर हा दारूच्या नशेत अनेक वेळा क्रूर वागायचा अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली। घरात नेहमीच भांडणे, वाद आणि मारहाण सुरू असायची। विशेष म्हणजे ऋतुजा आणि अनुजा या 2च मुलींना तो लक्ष करायचा, तर इतर मुलांवर कधीच हात उचलायचा नाही। 4 दिवसापूर्वी गावातील यात्रेतही आरोपीचे भावासोबत मोठे भांडण झाले होते। या घरातील हिंसाचार आणि विकृत वागणूक हे नवीन नव्हते। दादूला पोलिसांनी केली अटक। या प्रकरणी आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता BNS कलम 103(1), 109(1), 151(2), 151(3) अंतर्गत गुन्हा दाखल असून आरोपी वडील दादू यमगर यास अटक केली आहे।